आज बनवणार आहे छोले मसाला। त्यासाठी कांदा, टोमॅटो, मोठ्या साईजचे 2 कांदे घेतले, टोमॅटो पण घेतले मोठ्या साईजचे 2, अद्रक, लसूण। मी जास्त प्रमाणात बनवणार आहे म्हणून जरा जास्त साहित्य घेतले। आणि हे छोले रात्री भिजायला ठेवले होते। सकाळी 7-8 ते 9 शिट्ट्या घेतल्या। आता हे शिजलेत व्यवस्थित। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता तेल टाकून हे भाजून घेऊया थोडंसं। आता थोडंसं फ्राय करून घेऊया। टोमॅटो पण यातच टाकून घेते आणि याला पण थोडंसं करून घ्यायचं। 5 मिनिटं थोडंसं शिजवून घ्यायचं, मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे पहा मी थोडंसं शिजवून घेतले। आता याला काढून घेते आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकते। आता तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनी थोडंसं आणि पेस्ट केलेली कांदा लसूणची। आता मी यात थोडंसं पाणी पण टाकून घेतले भांड्याला लागलेलं। हळदी पावडर, लाल तिखट, गोडा मसाला, छोले मसाला, आता ह्याला छान शिजवून घ्यायचं व्यवस्थित ग्रेव्ही। वरती झाकून शिजवून घ्यायचं थोडा वेळ। ही पहा आपली ग्रेव्ही शिजली छान, तेल पण सुटलंय। आता ह्याच्यामध्ये ते शिजलेले छोले टाकून घेऊया। आता हे छोले टाकूया याच्यामध्ये। मीठ आणि साखर टाकायचं राहिले आपल्याला। साखर तुम्हाला आवडत नसेल तर टाकू शकता। मीठ। आता ह्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं। भाजी रेडी आपली। ही पहा आपली भाजी रेडी। कोथिंबीर टाकून घेऊया। ही पहा आपली भाजी रेडी, छोले मसाला।